महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी. याच भूमीतील एक महत्त्वाचं आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजे पुणे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुणे नगरीत श्री विवेक महादेव यादव यांचा जन्म झाला आणि यादव परिवारात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे विवेक यादव यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांना म्हणजेच श्री महादेव यादव यांना हे स्पष्टपणे जाणवलं. आपल्या मुलाच्या हातून भविष्यात निश्चितच मोठे सामाजिक कार्य घडणार आहे आणि तसेच घडले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्या नेतृत्व गुणांची चुणूक दिसू लागली होती. आजूबाजूची परिस्थिती पाहून आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी आपला संपूर्ण वेळ समाजहितासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली आणि ते प्रचंड मताधिक्यांनी विजयी देखील झाले. निवडून आल्यानंतर त्यांनी विकासाचा जणू धडाकाच लावला. त्यांच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली. उज्ज्वला आवास योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. सोलापूर बाजारातील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची कर्मचारी वसाहत जीर्ण अवस्थेत असल्याने कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पक्की घरे बांधून देण्यात आली. सोलापूर बाजारातील सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. सोलापूर बाजार व मोदीखाना परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांना ये जा करणे धोकादायक होते. विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल बांधण्यात आला. सोलापूर बाजारातील गवळी गोठ्याची परिस्थिती जीर्ण झाल्याने संपूर्ण परिसराचे काँक्रिटीकरण करण्यात आले. दरवर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पाणी आणि फराळाचं वाटप करण्यात येतं. सोलापूर बाजारातील जीर्ण झालेली सरकारी वसाहत ड इमारत नव्याने बांधण्यात आली. वार्डातील ज्या लेनमध्ये पाण्याची सुविधा नव्हती तिथे नवीन पाणी पुरवठा लाईन टाकण्यात आली. कॅन्टोन्मेंट परिसरातील नेपियर रोड येथे झाडांच्या पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. गोळीबार चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात अल्पदरात ICU अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. कॅन्टोन्मेंट परिसरातील बुटी स्ट्रीट कॅम्प येथे कामगार महिलांसाठी अत्यंत आवश्यक असे वसतिगृह उभारण्यात आले. कॅन्टोन्मेंट परिसरात घराघरात जाऊन दिवाळी आणि मकर संक्रांतीनिमित्त भेटवस्तू वाटप करण्यात आले. कोरोना काळात सुमारे 5,000 कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आले. दरवर्षी मिरवणुकीत सहभागी होऊन ख्रिश्चन बांधवांचे स्वागत, शीतपेय वाटप आणि स्नेहभोजनाचे आयोजन एवढेच नव्हे तर त्यांचे सामाजिक कार्य यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक आहे. येणाऱ्या काळात प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवणे, आपल्या प्रभागात ड्रेनेज लाईन टाकून कायमचा प्रश्न सोडवणे, प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे, झोपडपट्टीधारकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे, महानगरपालिकेच्या नियोजित विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिका पुरस्कृत कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे हे त्यांचे ध्येय आहे. या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 22D मधील नागरिकांनी श्री विवेक महादेव यादव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे व प्रभागाच्या विकास कामांना गती देणे यासाठीही मी वचनबद्ध आहे. तरी येत्या 15 जानेवारी या रोजी तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजय करा ही मी तुमच्यापाशी आशा बाळगतो. धन्यवाद. येणाऱ्या 15 जानेवारी रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून श्री विवेक महादेव यादव यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.